नमस्कार. आज आपण बघणार आहोत ब्लाऊजची स्टिचिंग. तर याआधी मी कटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे की आरी वर्कच्या ब्लाऊजची कटिंग कशी करावी. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आरी वर्कच्या ब्लाऊजची स्टिचिंग कशी करावी. तर परफेक्ट सगळ्या टिप्ससोबत सांगणार आहे, तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हा जो थोडासा काठ होता, तर तो मी थोडा उरलेला होता, तर तो आपण शेवट लटकनला यूज करणार आहे. हा फ्रंटचा पार्ट होता जो की मी साईडला ठेवून दिला आहे, आणि स्लीव्ज आणि हा बॅकचा पार्ट आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, आता मी स्लीव्ज घेतली बनवायला. तर इथं स्लीव्जला आपलं थोडं थोडं साईडला कापड कमी पडतंय. तर मी हे 4 जे तुकडे काढून घेतले होते, तर ते मी इथं स्लीव्जला अटॅच करून घेणार आहे. तर मी हे सगळं सांगितलेलं आहे कटिंगच्या पार्टमध्ये. तर या आधीचा व्हिडिओ जो मी आधी काल पोस्ट केलेला आहे, तर तो मी कटिंगचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर त्यामध्ये मी पूर्ण डिटेल सांगितलेली, आपल्याला कुठं कमी पडतंय तर तिथं आपण हे स्लीव्जला जे आपले आत्ताचे जे मी पार्ट जोडतीये, थोडे थोडे कापड जे जोडतीये, तर ते तुकडे मी कसे काढायचे, काय सगळं सगळं पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. तर एका स्लीव्जला जोडून झालंय, तर आता हे मी दुसऱ्या स्लीव्जला जोडून घेतीये. तर बघू शकता तुम्ही इथं. तर ह्याच्यावरती आपण जे साईडला कापड जोडतो याच्यावरती वर्क वगैरे नसतं. तर हे कापड आपल्याला थोडंसं बगलेत कमी पडतं मोंढ्याच्या साईडला, तर त्यासाठी आपण हे इथं अटॅच करून घेतोय. तर इथं आपलं हे कापड अटॅच झालेलं आहे. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, सिंगल दाब लावून घ्यायचा. हा आपला नॉर्मल मशीनचा जो डबलचं हे असतं, तर ते काढून टाकायचं आहे. आणि इथं आपल्याला जे आपण सिंगल वर्कचा ब्लाऊज शिवण्यासाठी किंवा कुठल्याही वर्कचं हे करण्यासाठी किंवा पायपिंग करण्यासाठी जो सिंगल दाब वापरतो, तर तो मी इथं मशीनला लावून घेतलेला आहे. आणि आता त्यानंतर ही स्लीव्ज घेतली आहे. तर ही स्लीव्ज बघू शकता तुम्ही. ही जी खून केलेली साईड आहे, तर ती मी आतून ठेवली आहे. तर इथं मी ज्यावेळेस कटिंग केली आहे, तर त्यावेळेस अस्तरच्या याला पण खालीवर दोन्हीकडे पण मधल्या सेंटरला कट मारलेले आहेत. आणि जे वर्कचं ब्लाऊज आहे त्याला पण दोन्ही याला खाली आणि वरती दोन्ही साईडला कट मारलेले आहेत. तर ते तुम्हाला पूर्ण तुम्ही स्टिचिंगचा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला पूर्ण लक्षात येईल. तर आता दुसरी स्लीव्ज पण मी इथं अटॅच करून घेते. आपण वरतून त्याला दाबटीप जो आपला डबलचा दाब आहे रेग्युलरवाला, तर तो लावल्यानंतर मग आपण इथं दाबटीप देणार आहेत. तर ह्या स्लीव्जला पण जी आपण खून केलेली आहे, तर ती इथं आपण आतल्या साईडने टाकली आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस अस्तर पलटी करू तर ती आपली वरच्या साईडने येईल. तर जी आपली खुनाची साईड आहे, तर ती आपण फ्रंट साईडला घेणार आहोत. जो भाग आपला प्रिन्स कट आहे तिथं जॉईन करायला, कारण की तिथं आपण थोडासा नॉर्मल खड्डा कट केलेला आहे. थोडंसं कापड जे आपण स्लीव्जचं कट करतो, तर ते आपण फ्रंट साईडचं कट केलेलं आहे, तर त्यामुळे तिथं आपण खुणा करून ठेवल्या आहेत. तर इथं आपण आता बॅकचा पार्ट अटॅच करणार आहेत. तर बॅकचा पार्ट अटॅच करायसाठी पण मी बरोबर आपण ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेसच मी हे सगळं जिथं जिथं मला पॉईंटला खुणा करून ठेवायचे असतात, तर तिथं तिथं मी करून ठेवले असतात. तर इथं परत मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने इथं सेंटरला खून करून घेतली. दोन्ही गळ्यांचे 2 टोक जोडून मग मी इथं खून करून घेतली होती. आणि सेम अस्तरच्या कापडाला पण इथं आपण खून करून घेतलेली. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण बरोबर वर्कच्या साईडने टिप मारायची आहे. आणि आपलं जे मधलं दोन्हीचं पण सेंटर आहे, अस्तरचं पण आणि आपण वर्क केलेल्या ब्लाऊजच्या कापडाचं पण जे सेंटर आहे, तर ते सेम आलं पाहिजे. ते इकडं तिकडं गेलं नाही पाहिजे, जेणेकरून आपलं वर्क जे आहे ते बरोबर राऊंडमध्ये आपला गळा येईल. आणि म्हणजे खूप छान वाटतो, कारण की असं मग ते गळा चा शेप बिघडून जातो जर तुमचं जो पॉईंट आहे तो थोडाफार इकडं तिकडं सरकला तर. तर त्यासाठी बरोबर पॉईंटवर पॉईंट ठेवून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता आपलं बरोबर पॉईंटवरती पॉईंट आलेला आहे. आणि त्यानंतर इथं खाली पण आपण एक शिलाई देऊन घेणार आहे. तर ही आपण खालची पण शिलाई देऊन घेतली आहे. आणि हे जे मधलं एक्स्ट्राचं कापड जे आहे, तर ते आपण आता इथं कट करून घेतोय. आणि इथं आपण जसं आपला नॉर्मल आपण गळा कट म्हणजे पलटी मारतो, तर त्याला आपण जे छोटे छोटे कट्स मारतो, तर तसेच सेम इथं कट्स मी मारून घेते. कट्स मारून झालेत, आता याला पलटी करून घ्यायचे.
सेम आपण जसं आपला बॅकचा पार्ट आपण गोलगळ्याचा वगैरे पलटी करून घेतो, तर सेम त्याच पद्धतीने करायचे. फक्त सिंगल दाबणं हळूहळू वर्कच्या साईडनं आपण इथं टिप घ्यायची आहे. तर इथं आता आपला फ्रंटचा पार्ट राहिलेला आहे वर्कचा अटॅच करायचा. तर फ्रंट पार्टला पण अशी खून केलेली आहे मी. तर ही दोन्ही पण साईडला खून आहे. तर जी खुनाची साईड आहे तर ती इथं आम्ही वरती घेतली आहे, जेणेकरून आपल्या गळा जो आहे तो एकाच साईडचा व्हायला नको, यासाठी मी या खुणा करून घेते आहे. म्हणजे बरोबर समोरासमोरच्या बाजूचा आपला गळा आला पाहिजे. तर इथं पण मी हे गळ्याचं कापड जे आहे ते कट करून घेते आहे आणि इथं पण आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आणि गळा पलटी करून घ्यायचा आहे. तर इथं आपलं सिंगल दाबचं जे आहे ते काम झालेलं आहे. आपलं सगळं जेवढं पण वर्कचं जिथं जिथं आपल्याला सिंगल दाबने अटॅच करायचं होतं, तर तिथं तिथं आपण करून घेतलेलं आहे. तर एकदा सिंगल दाब लावला की जेवढं आपलं काय काम असतं सिंगल दाबचं, तर तेवढं पण मी इथं करून घेतलेलं आहे. आता आपण नॉर्मल जो मशीनचा दाब असतो तर तो लावून घेतला आहे, कारण की सिंगल दाबने एवढी काय पटकन उरकत नाही आणि फिनिशिंग पण येत नाही. तर इथं बघू शकता हा जो दुसरा फ्रंटचा गळ्याचा भाग आहे तर तो इथं मी अटॅच करते आहे आणि याची पण बरोबर ज्या साईडला खून केलेली आहे तर तीच साईड मी माझ्या अस्तरची वरती ठेवली, जेणेकरून दोन्ही पण साईडचा गळा एका साईडला यायला नको. तर बरोबर आपला समोरासमोरचा गळा इथं तयार झालेला आहे. तर हे सगळं मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ डिटेलमध्ये जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण स्टिचिंग कळून जाईल की कुठं कुठं आपण काय काय केलेलं आहे. तर इथं सगळ्या साईडने आपण जसं की आपला अस्तर जोडून घेत असतो, तर तसं आपण इथं सगळ्या साईडनं टिप वगैरे मारून घ्यायची आहे आणि इथं पण सेम तसंच करायचं आहे. हाताने बरोबर फिनिशिंग करायची वर्कला आणि इथं आता आपण जी टिप मारणार आहे तर ती आपण दोन मण्यांच्या लाईनच्या मध्ये मारणार आहे. तर पहिली आपली शुगर बीटची लाईन आहे ती सोडून द्यायची. त्यानंतर जी मोठ्या मण्यांची लाईन आहे त्या लाईनच्या आणि शुगर बीटची जी छोट्या मण्यांची लाईन आहे तर त्या लाईनच्या मध्ये ही टिप मारणार आहोत आपण. तर ही बघू शकता तुम्ही किती फिनिशिंगसोबत टिप येते. तर इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपला जो दाब आहे तर तो आपल्याला खाली जिथं आपल्याला पॉईंट असतो आपल्या पायाने आपल्या मांडीनं आपण बरोबर ते साईडला घेतो, त्यावेळेस तो जो दाब आहे तर तो वरती उचलतो. तर इथं बरोबर आपल्याला आल्लार थोडासा दाब वरती उचलायचा आहे आणि त्यानंतर ती टिप घ्यायची आहे. तर इथं मी सेम तीच प्रोसेस केलेली आहे. तर मी तुम्हाला अजून पण पुढं सांगते ज्यावेळेस आपण बॅकचा पार्ट वगैरे टिप मारणार आहोत त्यावेळेस. तर इथं जे साईडचं कापड आहे तर ते कट करून घ्यायचे आणि हा आपला फ्रंटचा पार्ट जो आहे तो तयार झाला आहे. तर ह्या साईडच्या पण फ्रंटच्या पार्टचं मी कापड जे आहे तर ते कट करून घेते आहे, म्हणजे आपले दोन्ही पण फ्रंटचे गळ्याचे जे पार्ट आहेत तर ते दोन्ही पण तयार झालेले आहेत. तर हे एक्स्ट्राचं कापड बरोबर आपल्या अस्तरच्या कापडानुसार बरोबर कट करून घ्यायचे फिनिशिंगमध्ये. तर इथं बघू शकता आपलं गळ्याचं बरोबर गोल गळ्याचं हे तयार झालेलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आता आपण बॅकचा पार्ट घेतलेला आहे आणि इथं बरोबर फिनिशिंगने. तर इथं माझ्याकडून काय झालं होतं, थोडंसं आहे ना राहून गेलं होतं टिप मारायचं, म्हणजे ते सुटलं होतं. तर त्यामुळे इथं मी परत टिप मारली आहे त्याच्यावरती आणि ते परत व्यवस्थित असं आतमध्ये घालून व्यवस्थित असं अस्तर करून घेतलं आहे आणि त्यानंतर मग आपण इथं वरती परत टिप मारायला सुरुवात करणार आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही मी बरोबर एक लाईन शुगर बीटची, एक लाईन मोठ्या मण्यांची, त्या दोन्ही सोडून परत शुगर बीटची जी मोठ्या मण्यांची लाईन आहे तर त्याच्यामध्ये बरोबर आपल्याला आपली सुईच बसली पाहिजे. तर हे काम इतकं बारीक बघून करावं लागतं ना, की म्हणजे खूप बारीक बघून करावं लागतं, त्यावेळेस हे जमतं. आणि आपला जो आपण जिथं मांडीनी हे सरकवतो आपलं नाही का, म्हणजे सिंगल दाबवरती उचलला पाहिजे, तर तिथं जो मशीनला पॉईंट असतो की आपला गुडघ्याचा भाग जो आहे तर तो आपण तिथं लावला की तो उचलतो. तर तिथं आपला तो थोडासा आपला गुडघा जो आहे तो थोडासा असं हे करून ठेवायचा, म्हणजे सिंगल दाब बरोबर मण्यांच्या वरती चालला पाहिजे असा. तर इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की मी कसं केलेलं आहे आणि इथं मनीष वगैरे संपले की मग बरोबर सिंगल दाब आपला खाली टेकतोय. तर तुम्ही पण सेम तसंच करायचं आहे आणि एकदम बारीक लक्ष देऊन त्या दोन्ही मण्यांच्यामधून टिप घ्यायची आहे. थोडी पण इथं असं असतं, नजर चुकी नजर हटी तर दुर्घटना घटी. तर हे बरोबर सेम इथे लागू होतं, कारण की ज्यावेळेस सुई खुडते त्यावेळेस
कधी काही नियम नसतो, म्हणजे आपल्याला एक तर सुई बदलावं लागते, तो एक त्रास होतो आणि कधी कधी सुई आपल्या डोळ्यात वगैरे पण उडून यायची भीती असते. तर त्यासाठी इथं आपण बरोबर सेंटरवरती म्हणजे एकदम हळूहळू टिप घ्यायची आहे. तर हा व्हिडिओ मी थोडासा नॉर्मल फास्ट केला आहे, कारण की जर जसा आहे तसाच तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं तर खूप वेळ गेला असता आणि तुम्ही पण बघून बघून बोर झाला असतात, कारण की हा व्हिडिओ जवळपास 1.5 तासाच्या पण वरती होता. तर त्यामुळं थोडासा जास्त नाही केला, पण थोडासा फास्ट केलेला आहे. तर त्यामुळं तुम्हाला थोडं असं वाटत असेल की यांनी खूप फास्ट फास्ट काम केलं आहे काय. तर तसा पण मी ब्लाऊज फास्टच शिवलेला आहे. तर इथं बरोबर मी जे आपण टक्स देऊन घेतो पाठीमागं, तर तो टक्स देऊन घेते बरोबर मी शोल्डरचं मधलं सेंटर धरलं आहे आणि त्याच्यावरती इथं टक्स मारून घेतला आहे आणि हाताने इथं चेक करते मी की खालून आपलं जे वर्क आहे तर ते आलं नाही पाहिजे, म्हणजे आपली सुई वगैरे पण नाही खुडली पाहिजे आणि आपला टक्स जो आहे ना तो पण आपल्या इथं फिनिशिंगमध्ये आला पाहिजे. तर त्यासाठी मी हाताने अगोदर चेक केलं आहे की आपला बरोबर, तर इथं बघू शकता बरोबर साईडला टक्स आलेला आहे आणि तो किती सुंदर दिसतोय, म्हणजे असं कुठे आबडधोबड वगैरे काहीही दिसत नाही आहे. एकदम फिनिशिंगमध्ये आपलं बॅकचा पार्ट जो आहे तर तो तयार झालेला आहे. तर आता आपण बॅकचा पार्ट ठेवून देतोय आणि आता आपण स्लीव्ज घेतोय तयार करायसाठी. तर ही स्लीव्ज घेतली आता मी. तर ह्या स्लीव्जला पण सेम आपण जसं की फ्रंट पार्टला आणि बॅक पार्टला जसं की आपण टिप मारून घेतली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं सिंगल दाब थोडासा पायानं वरती उचलून धरायचा आणि त्यानंतर हळूहळू दोन्ही मण्यांच्या लाईनच्या मध्ये बरोबर टिप मारत जायचं. तर सेम त्याच पद्धतीने इथं मी टिप मारून घेते. तर आपली टिप मारून झाली आहे. त्यानंतर आपण इथं अस्तर अटॅच करून घेतोय. तर जी आपण इथं शुगर बीटच्या मण्यांच्या मध्ये जी आपण दाबटीप देऊन घेतो, तर त्यानं ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये वाटतो आणि आपली टीप वगैरे कुठं दिसत नाही, त्यामुळं अजून भारी वाटतं. तर इथं बघू शकता तुम्ही बरोबर आपलं टिप मारून झाली आहे आणि एक स्लीव्ज कंप्लीट झाली. तर इथं दुसरी स्लीव्ज घेतली मी आणि सेम हिला पण टिप मारून घेते आणि हिला पण सेम त्याच पद्धतीनं टिप मारून घ्यायची. तर इथं काय झालं, माझं बरोबर सगळं स्लीव्ज वगैरे अटॅच करून झालं होतं आणि इथं शेवट 2 मणी राहिले, तर तेवढ्यापुरती माझी सुई खुडून गेली आणि मग त्यानंतर मी सुई वगैरे दुसरी अटॅच केली. तर आता काय करणार आहेत, एकदा तुटल्यानंतर तुटलीच. तर मग असं झाल्यावर खूप पस्तावा येतो, पण चला कधी कधी होतच असतं असं, काम करायचं म्हटल्यावर काहीतरी प्रॉब्लेम येतातच त्यामुळं. तर इथं बरोबर आपलं अटॅच झाली स्लीवला नसतर आणि हे दोन्ही पण स्लीव्ज एकावर एक ठेवून बघते मी. तर हे बरोबर असे एकावर एक पॉईंट आले पाहिजे. तर आपल्या आलेले आहेत बरोबर, म्हणजे आपल्या दोन्ही पण स्लीव्ज ह्या दोन्ही साईडच्या तयार झालेल्या आहेत, एकाच साईडची तयार झालेली नाही आहे. तर त्यासाठी मी असं ठेवून घेतलं होतं. तर जी आपली खून केलेली साईड आहे तर ती आपली बरोबर प्रिन्स कटच्या बाजूला अटॅच होणार आहे, म्हणजे फ्रंट साईडला. तर तिथं आपण थोडासा नॉर्मल जो खड्डा कापतो भाईचा, तर तो कट केला होता. तर त्यामुळे मी तिथं खुणा करून ठेवलेल्या आहेत. तर हे साईडचं सगळं कापड जे आहे मेन फॅब्रिकचं, तर ते मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली जी स्लीव्ज आहे तर ती तयार झाली आहे. म्हणजे स्लीव्जचा लुक तयार केल्यानंतर किती छान वाटतोय आणि शिवल्यानंतर तर अजून भारी वाटणार आहे सगळं पूर्ण ब्लाऊज झाल्यावर. तर आता आपण बाकीचे पार्ट जे आहेत ते जोडून घेणार आहोत. तर इथं आपण जे ते आता प्रिन्स कटच्या साईडचं जे असतं तर ते इथं जोडून घेणार आहोत. तर त्यासाठी हे बरोबर असं समोरासमोर ठेवून बघायचं की जेणेकरून ते आपलं दोन्ही पण साईडचं झालं पाहिजे, एकच साईडचं व्हायला नको, नाहीत मग परत उसवत बसावं लागतं. म्हणजे ते पुढचे प्रॉब्लेम होण्यापेक्षा समोरासमोर ठेवायचं आणि त्यानंतरच स्टिच करायचं. 2 मिनटे वेळ लागला तरी पण चालतं, पण परत प्रॉब्लेम आल्यानंतर मग ते आपला अर्धा तास 1 तास पण निघून जातो त्याच्यात. त्यासाठी मग मी अगोदर ठेवून पाहत असते समोरासमोर. आणि हे बरोबर आपलं आलेलं आहे. तर इथं आपण साईडचा आता अस्तर मी इथं कट करून घेते जो काय साईडचा कपडा आहे तो. तर फिनिशिंगसोबत एकदम चिटकून अस्तरला आपण हा कापड कटिंग करून घेतलं आहे.
तर सगळं साईडचं कापड जे आहे ते इथं कट झालेलं आहे आणि आता आपण हे अटॅच करून घेणार आहोत, जे की आपण आता गळ्याच्या साईडला म्हणजे फ्रंटचा जो गळा आहे प्रिन्स कटचा तर ते पण इथं ठेवून घ्यायचं आणि सेम आपण जसं प्रिन्स कटचं ब्लाऊज जोडतो तर त्याच पद्धतीनं सेम इथं जोडून घ्यायचं आहे. तर काही वेगळं करायचं नाही आहे आपल्याला, आपण वर्कचं ब्लाऊज शिवतोय म्हटल्यावर. तर सेम जी पद्धत आपण प्रिन्स कटचा ब्लाऊज शिवायला यूज करतो तर सेम त्याच पद्धतीने, किंवा आपण रेग्युलर जसा तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर सेम सेम त्याच पद्धतीने इथून पुढे आपण सगळा ब्लाऊज स्टिच करून घेणार आहोत. तर इथं पहिली जी साईड आहे तर ती आपली शिवून झाली आहे आणि आता ही दुसरी साईड आहे तर ती पण इथं शिवून झाली आहे आपली, म्हणजे होतीयच. आता फक्त दुसरी टिप मारून घेतोय आपण. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं झालेली आहे आपली दोन्ही पण साईड कंप्लीट. तर ह्या ठेवून बघायचे एका वेळेक आपलं किती कापड उरतंय काय. आणि त्यानंतर इथं आपल्याला हुक पट्टीसाठी मी इथं पट्ट्या कट करून घेते. तर ही जी पट्टी आहे मोठी तर ती मी लूक पट्टीसाठी म्हणजे लुकाच्या पट्टीसाठीच कट करून घेतली आहे. आणि त्यानंतर इथं ह्या दोन पट्ट्या येतात तर त्या मी खाली ज्यावेळेस आपण दुमडून पट्टी मारणार त्यासाठी एक कट केली आणि एक हुकाच्या पट्टीसाठी एक पट्टी कट करून घेतली. तर इथं लूक पट्टी जी आहे तर ती मी लावून घेते आहे, जी की वरच्या साईडला येणार आहे आपली दुमडून. तर इथं बघू शकता तुम्ही बरोबर ती आपली वरच्या बाजूला दुमडून वरती आलेली आहे. तर इथं आपली लूक पट्टी पण अटॅच झालेली आहे. अजून एक शिलाई देऊन घ्यायची म्हणजे छान वाटतं. आणि आता इथं आपण हुकची जी पट्टी आहे तर ती आपण इथं अटॅच करून घेणार आहोत. तर हुक पट्टी जी आहे तर ती आपली अस्तरच्या साईडला आतून जात असते आणि लूक पट्टी जी आहे तर ती आपली मेन फॅब्रिकवरती वरती येत असते. तर इथं बघू शकता तुम्ही बरोबर आपली हुकची पण पट्टी बरोबर ही झाली. तर इथं वर्कला थोडंसं वरती मला शिलाई नाही देता आली, पण आपण ज्यावेळेस फ्रंटचा जो हुक लावतो तर त्यावेळेस आपल्या मेन फॅब्रिकमध्ये 1-2 वेळेस सुई जी आहे ती खालून वरती काढायची, जेणेकरून बरोबर म्हणजे तिथला हुक जो आहे तो असा आपला उचलत नाही, बरोबर बसतो. तर त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही. तर इथं आपण जे तर ते मोंड्याची साईड जी आहे फिटिंगची तर ती मोजून घेतोय. तर इथं मी प्रिन्स कटचा ब्लाऊज कट करताना फ्रंट साईडला 1 इंच एक्स्ट्रा घेत असते. तर त्यामुळे हे जे एक्स्ट्राचं कापड आहे तर ते मी इथं कट करते, कारण की कधी-कधी कोणाची तब्येत वगैरे हेल्दी असेल, कुणी म्हणजे थोडी तब्येत वगैरे जास्त असेल, चेस्ट वगैरे, तर ब्लाऊज वगैरे उचलायला नको, तर त्यासाठी मी इथं थोडं एक्स्ट्रा घेत असते. तर त्यानंतर आपण ज्यावेळेस इथं म्हणजे आपल्याला जी खालची पट्टी प्रिन्स कटला जोडायची असते समोरची, तर त्यावेळेस आपण हे मोजून घ्यायचं. बॅकचा आणि फ्रंटचा पार्ट जो आहे तो आपला बरोबर आला पाहिजे त्यासाठी. तर इथं मी मोजून घेतलं, जो एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून टाकलेलं आहे आणि इथं आपण आता पट्टी लावून दिली आहे. तर इथं मी पट्टी अटॅच केली आहे आणि दुसऱ्या साईडला पण मी इथं ही पट्टी अटॅच करून घेते आहे. थोडीशी गळ्याच्या साईडला म्हणजे जिथं आपण जो हुक लूकचा भाग आहे तर तिथं थोडीशी नॉर्मल पट्टी दुमडून घ्यायची आणि त्यानंतर अटॅच करून द्यायची. तर ही पट्टी जी आहे तर ती आपली दुमडून झाली. तर इथं तुम्ही हातशिलाई पण करू शकता, पण इथं मी साधी आपली नॉर्मल मशीनची जी शिलाई आहे तर तीच मारून देणार आहे. आणि तुम्हाला जर हातशिलाई करायची असेल तर तुम्ही हातशिलाई पण करू शकता. तर मी इथं काय हातशिलाई करत बसणार नाही, कारण की यांना ब्लाऊज खूप अर्जंटली हवा होता आणि त्यांचं बजेट पण खरंच खूप कमी होतं. मी खूप कमी बजेटमध्ये हा ब्लाऊज त्यांना करून दिलेला आहे वर्क. तर त्यासाठी आणि इथं मी लगेच आता लूक पण बनवून घेते आहे. तर इथं मी लूक जे आहेत तर ते 6 बनवलेत. नॉर्मली ब्लाऊजला 5 असतात, परंतु ज्यावेळेस आपली ही पट्टी जी थोडीशी जास्त असेल तर खूप जास्त गॅप व्हायला नको, म्हणून थोडे थोडे जवळजवळ हुक घ्यायचे, जेणेकरून ते छान वाटतात घातल्यानंतर, खूप असं फाकल्यासारखं पण वाटत नाही समोरून. तर त्यासाठी इथं मी 6 लूक घेतलेले इथं. तर लूक आपले कंप्लीट झालेत आणि लगेच आपण जी हुकाची साईट आहे तर तिथं पण म्हणजे टिक मार्क करून घेणार आहेत. तर हुक लावायसाठी म्हणजे पटकन होऊन जातं आपलं, परत काय आपल्याला मोजत वगैरे बसायची गरज पडत नाही. तर हे बघू शकता तुम्ही, इथं आपलं बरोबर हुक लूकची पट्टी पण बरोबर सारखी आलेली आहे आणि इथं आपण आता शोल्डरला शोल्डर अटॅच करून घेणार आहोत. तर इथं आपल्याला परत सिंगल दाब लावून घ्यायचा आहे.
तर इथं वर्क असतं आपलं, तर त्यामुळं डबल दाबणे शिलाई बसत नाही. सुई वगैरे फुटती, सगळे प्रॉब्लेम येतात, मणी वगैरे फुटतात, मग ते परत अटॅच करा. त्यापेक्षा आपण इथं सिंगल दाब लावून द्यायचा, म्हणजे फिनिशिंगसोबत एकदम परफेक्टली अशी शिलाई बसून जाते. आणि बरोबर आपल्याला सिंगल दाबणी इथं शिलाई जी आहे ती तर मारून घ्यायची. तर मी इथं बरोबर शिलाई सिंगल दाबणी मारून घेतली आहे, दोन्ही पण शोल्डरला अटॅच करून घेतलं आहे. तर हे बघू शकतो मी किती फिनिशिंगसोबत आलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं 2 शिलाई पण मारू शकता, पण मी रेग्युलरमध्ये एकच शिलाई मारून देते. कधी काही प्रॉब्लेम येत नाही, तर त्यामुळं मी इथं एकच शिलाई मारते शोल्डरला. तर मी इथं माझ्या याने एक शिलाई मारून घेतली आहे. तुम्ही 2 मारत असाल तर 2 मारा. तर बघू शकता बरोबर आपलं ब्लाऊज जे आहे ते अटॅच झालेलं आहे. आणि आता आपला हात जो दाब आहे सिंगल दाब, तर तो परत मी काढून टाकते. तर आणि इथं डबल दाब जो आहे तर तो लावून देते. तर हे वर्कचं ब्लाऊज शिवताना हाच थोडासा कुटाणा असतो की सिंगल दाब काढा, डबल दाब लावा. तर पण चला आता चालूच असतं सगळं, काही ना काहीतरी करायचं म्हणल्यावर. तर इथं आपण स्लीव्ज अटॅच करून घेणार आहेत. तर स्लीव्ज इथं बघू शकता तुम्ही बरोबर स्लीव्जचा जो सेंटर आहे ना, तर ही साईड आपली नव्हती, ती दुसऱ्या साईडची होती, म्हणून मग मी ही साईड घेतली. तर जी साईड आपली खून केलेली जी साईड आहे तर ती आपली फ्रंटच्या साईडला प्रिन्स कटच्या साईडला आली पाहिजे म्हणून. आणि इथं बरोबर मध्ये सेंटरला मी खून करून घेतली आहे आणि ती बरोबर आपल्याला शोल्डरवरती ठेवून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या ब्लाऊजची जी डिझाईन आहे तर ती बरोबर मध्ये येते, म्हणजे बरोबर एकदम मध्ये सेंटरला डिझाईन येते, इकडं तिकडं जात नाही, ब्लाऊजची बाई फिरत नाही, मग भारी वाटतं. नाही तर मग ते उगंच एका साईडला डिझाईन गेली की आपण एवढं सगळं करून काही उपयोग होत नाही त्यासाठी. तर इथं बघू शकता तुम्ही बरोबर सेंटरवरती ठेवून घेतलं आहे. आणि त्यानंतर मग बरोबर आपलं स्लीवचं सेंटर आणि शोल्डरचं सेंटर हे बरोबर आलं पाहिजे. आणि इथं मी टीप मारून घेतली. आणि त्यानंतर इथं मी चेक करते फिटिंगची साईड, की जेणेकरून कुठे असं कमी जास्त व्हायला नको. तर त्यासाठी इथं चेक वगैरे करून मग मी तर सॉरी आपण इथं शिलाई देऊन घेतली आहे. आणि त्यानंतर इथं आपण चेक करून घेणार आहेत आपल्या मोंढ्याची आणि स्लीवची म्हणजे साईड की किती भरती आहे. तर त्यानुसार मग इथं आपण फिटिंगची जी आहे ती शिलाई देऊन घेणार आहोत चेक वगैरे करून. तर हे साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेते. आणि इथं आपण पलटी करून मग एक शिलाई देणार आहोत. तर इथं शिलाई देऊन घेते. सेम आपण जसं आपला ब्लाऊज शिवतो सिंपल, नाही का, म्हणजे काही असं वर्कचा ब्लाऊज शिवताना फक्त स्लीव्ज अटॅच करताना, कुठं गळा वगैरे पलटी करताना तर तिथंच थोडंसं लक्ष द्यावं लागतं, बाकीचं काही नाही आहे. बाकीचं जसं नॉर्मलीमध्ये आपण ब्लाऊज शिवतो तर सेम त्याच पद्धतीने आपण ब्लाऊज शिवायचा आहे. तर इथं पण बघू शकता तुम्ही, तर आपण पहिल्या स्लीव्जला माप वगैरे घेतलं होतं. तर त्यासाठी इथं काय आता मोजत वगैरे बसायचं नाही. तर जे काय आहे, जी खुणाची साईड आहे आपली तर ती फ्रंटच्या साईडला आली पाहिजे. आणि शोल्डरची जी टीप आहे आपली तर तिथं बरोबर आपलं बाहीचं सेंटर आलं पाहिजे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर आपण पहिल्या स्लीव्जला मोजलं होतं, त्यामुळे हिला काही मी मोजलं वगैरे काहीच नाही आहे. सरळ मी टीप मारून घेतली आणि ते बरोबर आलं आहे शोल्डर याच्यावरती. शोल्डरवरती आपलं बाहीचं सेंटर आलेलं आहे, त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. इथं बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथं फिटिंगची जी साईट आहे ती खालीवर व्हायला नको, म्हणून इथं मी चेक करून घेते आणि ती पण बरोबर आली आहे. त्यामुळं मग नंतर आपण स्लीवची जी डबल शिलाई आहे तर ती देऊन घेतो आहे. तर सेम आपण जशी स्लीव्ज अटॅच करतो तर तसंच इथं मी करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला
हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला म्हणजे माझ्याकडून काय काय शिकायचं आहे अजून, म्हणजे नाही का मी काय काय तुमच्यासोबत शेअर करू. तुम्हाला जे काही प्रश्न पडतात वर्कच्या बाबतीत किंवा ब्लाऊजच्या बाबतीत, तुम्हाला म्हणजे काय काय ज्या तुमच्या अडचणी असतील किंवा काय तुम्हाला वर्क शिकायचं आहे, म्हणजे काय जे तुमचं प्रॉब्लेम असेल तर ते मला कमेंट करून सांगा. तर मी तुमच्या कमेंटला उत्तर देईल किंवा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवल आणि तुमच्या म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देत जाईल. तर त्यासाठी मला तुम्ही सांगत जा की तुम्हाला काय काय प्रश्न पडतात, तर तसे मी त्यावरती व्हिडिओ बनवत जाईल. तर हे जे साईडचं कापड आहे तर ते मी कट करून घेतलं आहे. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला, तर हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला मी अजून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तिथे एक बेलचं बटन असतं, तर ते बेलचं बटन पण दाबा. ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकल त्यावेळेस तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जातील. तर त्यामुळं तुम्ही व्हिडिओला बेल बटन पण दाबून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा, जेणेकरून मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवायला पण भारी वाटेल. तर हे जे थोडासा आपला काट उरलेला होता तर तो पण वेस्ट जायला नको, म्हणून मग मी तो इथं यूज करून टाकलेला आहे, जो की आपण खाली मस्त ब्लाऊजला लटकन बनवतोय त्यासाठी. तर थोडासाच होता, तर त्याचे मी 2 चौकोन बनवून घेतलेले आहेत. आणि असे आपल्या सगळ्या ब्लाऊजांना हे लटकन शक्यतो तरी लावून घेतोच. तर तसेच मी सिंपल एकदम पण छान वाटतात, जे की आपण काठापासून बनवलेले आहेत. तर त्यासाठी तर त्यामुळं मग इथं आपण हे लटकन बनवून घेतलेले आहेत. तर असे पलटी करून घ्यायचे आणि मध्ये जी दोरी आहे तर ती कट करून घेते आणि इथं मी साईडला ठेवून देते. आणि इथं आपण आता फिटिंग करणार आहोत. तर हा 35 साईजचा ब्लाऊज होता. याची कंबर जी आहे ती 27 होती. इथं मी जी लुकची पट्टी होती ती सोडून दिली आहे, हुकची घ्यायची आहे. तर इथं 32-33 भरत होतं आपलं, म्हणजे 5 इंच बरोबर वरती येत होतं. तर 5 इंचाचा तुम्हाला चौथा भाग काढायचा आहे. तर 1.5 इंच, तर सॉरी 6 इंचाचा. तर इथं बरोबर आपली जी पहिली टीप आहे तर ती सोडून द्यायची आणि त्या पहिल्या टीपपासून आपल्याला 1.5 इंच धरायचं आहे, जिथपर्यंत येईल तिथपर्यंत. आणि इथं पण आपली 35 इंच चेस्ट होती, तर त्याचा चौथा भाग हा आपला 8.25 इंच येतोय. तर 8.25 इंचावरती इथं मी मार्जिन खूण करून घेतली आहे. आणि इथं आपला जो याचा भाग होता तर दंडगेर होता, तर तो 10 इंच होता. तर त्याच्या अर्ध 5 इंचावरती इथं मी मार्किंग करून घेतली फिटिंगची. तर इथं तुम्ही बघू शकता बरोबर आपली फिटिंग एका साईडची झालेली आहे. तर आता अजून एक त्याच्या शेजारी अजून एक टिप देऊन घ्यायची, जेणेकरून त्यांना कधी उसवायचं वगैरे काही वाटलं तरी पण म्हणजे अजून आपल्या 2 टिपा राहिल्या पाहिजे. थोडंसं टाईट झालं किंवा काही झालं, त्यांनी जरी एखादी अर्धी टिप उसवली तरी पण आपल्या 2 टिपा शेजारी राहिल्या पाहिजे, म्हणून मी इथं 3 टिपा मारून घेत असते. तर सेम त्याच पद्धतीनं इथं 1.5 इंचावरती खूण करून घ्यायची. आपलं जेवढं पण पहिलं टिप मारलेली आपण त्या टिपपासूनच धरायचं, पूर्ण टोकापासून धरायचं नाही. इथं आपली लुकची पट्टी आहे ती सोडून मी इथं 8.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं, इथं 5 इंचावरती. आणि सेम आपण जसं आपल्या ब्लाऊजची तुम्ही कोणत्या पद्धतीनं फिटिंग करता, तर तुम्ही ज्या पद्धतीनं फिटिंग करत असाल तर त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा किंवा मी जशी केली आहे तशी पण करू शकता. पण मी जशी केली आहे तसं जर तुम्ही केलं तर ब्लाऊज एकदम परफेक्ट मापाला बसतो, म्हणजे एकदा घातल्यानंतर परत त्यांना काहीच करायची गरज पडत नाही. तर त्यामुळे तुम्ही अशी पण करू शकता. तर इथं बघू शकता आपलं ब्लाऊज आतून किती फिनिशिंगला म्हणजे किती एकदम भारी शिवून झालेलं आहे. आता स्लीव्ज वगैरे बरोबर सुईच्या वगैरे करून घेऊ. आणि इथं बघू शकता किती छान दिसतोय, म्हणजे मला तरी पर्सनली खूप आवडतात मीच वर्क केलेले ब्लाऊज. तर खूप छान लूक येतो. तर त्यासाठी तर इथं आपण आता आपल्याला जी दोरी वगैरे अटॅच करायची तर तिच्यासाठी मार्क करून घेणार आहोत. तर वरतून आपण 2.5 किंवा 3 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत अशी. आणि आपण जशी ज्यावेळेस आपण याच्यावरती दाबटीप दिली होती गळ्यावरती, तर तशीच इथं सेम आपल्याला दोरी ठेवून घ्यायची आहे. आणि दोन्ही मण्यांच्या शुगर बीटच्या आणि मोठ्या मण्यांच्या मध्ये बरोबर सुई जी आहे ती बरोबर ठेवून आणि मागं पुढं करत आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही बरोबर मागं पुढं करत आपण इथे टिप मारून घेतली आहे. आणि सेम तर त्याच पद्धतीने इथं दुसरी पण
जी नॉड आहे आपली तर ती अटॅच करून घ्यायची. आणि तुम्हाला जर अशा पद्धतीनं नसेल जमत अटॅच करायला, म्हणजे सुई खुडती आहे किंवा नाहीच जमत आहे, तर त्यासाठी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते. तर तुम्ही आपण चारपदरी दोरा जसं हुक लावायला करतो तर तसा करायचा आणि त्याने ती नॉड जी आहे ती शिवून काढायची, म्हणजे तशी पण एकदम परफेक्टली अटॅच होऊन जाते. तर इथं बघू शकता तुम्ही ब्लाऊजचा फायनल लुक. इथं मी त्याला हुक वगैरे लावून घेतलेले आहे, ते सगळं तयार केलं आहे रेडी ब्लाऊज. आणि त्यानंतर हा व्हिडिओ काढलेला आहे. तर बघू शकता किती सुंदर आला आहे, किती फिनिशिंगमध्ये आला आहे आणि खूप कमी वेळेत शिवून दाखवला आहे मी तुम्हाला. आणि खरंच खूप सिंपल ब्लाऊज होता. त्यांना खूप सिंपल हवं होतं. कधी-कधी जास्त वर्कपेक्षा काहींना सिंपल पण आवडतं, तर त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे आपला वर्कचा ब्लाऊज स्टिचिंग करून. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तर मी इथं पुढं पॅकिंग पण केली त्या ब्लाऊजची, तर ती पॅकिंग पण तुम्हाला दाखवली आहे. लगेच द्यायचा होता मला. मी संध्याकाळी 12 वाजता हा ब्लाऊज शिवला आणि सकाळी 7:30ला त्या घेऊन गेल्या. तर त्यासाठी मी इथं ब्लाऊज बरोबर परफेक्टली घडी वगैरे घातली आहे आणि तो त्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून त्यांना ब्लाऊज मी सकाळी 7:30 वाजता देऊन टाकला. त्यांचं लग्न होतं दुसऱ्या दिवशी, तर त्यासाठी त्यांना अर्जंटली ब्लाऊज हवा होता. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर त्यासाठी मनापासून धन्यवाद. खरंच